वेलकम टू मराबा किड्स मॉल इस्लामपुरा मालेगांव। मानव समाचार, मानवता के हक में। आप देख रहे हैं मानव समाचार। आइए देखते हैं ब्रेकिंग न्यूज। दवाओं का जखीरा गैरकानूनी तौर पर बिक्री करने वाले आरोपी गिरफ्तार। कोडिन कोटेड कफ सिरप कुल मिलाकर 17,640 बॉटल्स बेहोशी तारी करने वाली दवाओं का जखीरे की गैरकानूनी तौर पर बिक्री करने वाले 5 आरोपी को ठाणे गुने शाखा ने गिरफ्तार किया है। ठाणे शहर के खुफिया खबर के मुताबिक भिवंडी इलाके में जाल बिछाकर जानवरों के लिए इस्तेमाल की जाने वाली एक कंपनी की कप सुरक्षा के 4 बॉक्स में 480 बॉटल्स और 8 लाख रुपए कीमत की मारुति कंपनी की डिजायर गाड़ी में पाई गई। पुलिस ने उन्हें गिरफ्तार किया और गाड़ी की तलाशी लेने पर उसमें 7,640 बॉटल्स मिले, जिनकी कीमत 31,75,200 रुपए है। इस आरोप के चलते कुल 5 आरोपियों को गिरफ्तार किया गया और इस बारे में तफसील जानकारी दी ठाणे गुने शाखा के पुलिस उपायुक्त अमर सिंह जाधव ने। मोर अपडेट्स के लिए देखते रहें मानव समाचार, हमेशा सच के साथ। गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाचे पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे, API महाजन आणि त्यांची टीम यांनी ACP श्री डोंगरे यांच्या मार्गदर्शनामध्ये 31 जानेवारी रोजी भिवंडीच्या हद्दीमध्ये नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक संशयित स्विफ्ट डिझायर कार पकडली। त्या कारमध्ये 4 इसम आणि 4 बॉक्स होते। त्या बॉक्समध्ये बेकायदा विक्रीसाठी किंवा जे नियमबाह्य विक्रीसाठी औषधाच्या बॉटल्स होत्या, कप सिरपच्या बॉटल होत्या। ते ऑनरेक्स कंपनीचं कप सिरप आहे, ज्याच्यामध्ये कोडिन फॉस्फेट नावाचं केमिकल असतं, जे नशेसाठी त्याचा वापर केला जातो किंवा अंमली पदार्थ किंवा अंमली पेय म्हणून त्याचा वापर केला जातो। ते ताब्यात घेतलं। त्यानंतर त्या अनुषंगानं NDPS कायद्याने गुन्हा दाखल केला। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये चेंबूर येथून आमच्या टीमने इक्बाल शेख यास अटक करून आणखी त्याच्या ताब्यात असलेला त्याच्या गोडाऊनमध्ये असलेला मुद्देमाल त्यामध्ये जप्त केला। एकूण मुद्देमाल 147 बॉक्स, ज्याच्यामध्ये 17,640 ऑनरेक्स कप सिरपच्या बॉटल, ज्याची किंमत सुमारे 31,75,000 इतकी आहे। त्या अनुषंगानं मालमत्ता कक्षाचे अधिकारी अधिक तपास करत आहेत। या गुन्ह्यामध्ये सदरचं ऑनरेक्स कप सिरप हे हिमाचल प्रदेश येथील एका कंपनीमध्ये बनलेलं आहे। तेथून त्याचा जो डिस्ट्रीब्युशन आहे किंवा जे त्याचं वितरण आहे, ते वितरण बेकायदेशीरपणे कुणी केलं, ते बनारस मार्गे किंवा उत्तर प्रदेशच्या राज्यामधून आपल्याकडे भिवंडीपर्यंत आलं, त्याचं वितरण कोणी केलं, त्या वितरणामध्ये कोण समावेश आहे, आणखी किती आरोपींचा समावेश आहे, या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करत आहे। सदरच्या गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंत 5 आरोपींना अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये दिलीप पाल हा ट्रक ड्रायव्हर होता, त्याच्यासोबत ज्योती प्रकाश, दिनेश सिंग, श्याम सुंदर आणि इक्बाल शेख असे एकूण 5 आरोपी अटक केलेले आहेत। अजून यामध्ये कोण आरोपी निष्पन्न होतात का, याचा अधिक तपास आम्ही करत आहे। सर, याची किंमत का असणार आहे आणि खास पाहायला गेलं मोठ्या पार्टीमध्ये देखील याचं सेवन केलं जाऊ शकतं आणि किती मोठं रॅकेट असतं? हे जे ऑनरेक्स कंपनीचं कप सिरप आहे, याच्यामध्ये कोडिन फॉस्फेट नावाचा द्रव्य असतो। याची आता जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे 31,75,000 इतकी आहे। या साखळीमध्ये जसं मी सांगितल्याप्रमाणे हिमाचल प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत किंवा आपल्या भिवंडीपर्यंत कोण याच्यामध्ये अजून आरोपी सामील आहेत, त्याचं वितरण कंपनीतून बेकायदेशीरपणे कोणाकडे होतं, त्याचं कोण डिस्ट्रीब्युटर आहे, क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट त्याचं कोण आहे आणि स्थानिक स्तरावर किंवा लोकल स्तरावर त्याचं कोण वितरण करतं, याचा आम्ही अधिक तपास करत आहे। कोणाला वितरित करण्यासाठी आणलं, यापूर्वी कोणाला वितरित केलेलं आहे? आता जे आपल्याकडे 5 आरोपी ताब्यात आहेत, त्याच्यामध्ये या आरोपींचं अद्यापर्यंत एकंदरीत प्राथमिक चौकशीमध्ये किंवा प्राथमिक तपासामध्ये सदरचे आरोपी हे एक ट्रे किंवा एक छोटा कंटेनरच्या माध्यमातून हे स्थानिक बाजारामध्ये किंवा लोकल मार्केटमध्ये त्याची विक्री करतात। सदरचं पेय हे मादक द्रव्य किंवा अंमली पदार्थ म्हणून त्याचा वापर केला जातो। त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहे की याची अधिकृत किती आहे किंवा व्हॅलिडिटी किती आहे। हे सदरचं औषध हे फूड अँड ड्रग जे डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून देखील आम्ही खात्री करत आहे की हे अधिकृतपणे विक्री याची केली जाते का किंवा डॉक्टरांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या
सल्ल्यानुसार प्रिस्क्रिप्शननुसार याची कुठे विक्री केली जाते या अनुषंगाने तपास करत आहे. आरोपींचा काय बॅकग्राऊंड त्याबद्दल देखील आम्ही अधिक तपास करत आहे. 4 आरोपी हे उत्तर प्रदेश बिहार राज्यातील आहेत आणि एक आरोपी जो आहे इक्बाल शेख हा इथं मुंबईत राहणारा आहे. त्या अनुषंगाने आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का किंवा NDPS कायद्यानं काही गुन्हे दाखल आहेत त्याचा अधिक तपास आम्ही करत आहे. क्राइम ब्रांच थाना के प्रॉपर्टी सेल के इंचार्ज सीनियर PI गोरख घारगे, API महाजन उन्होंने और उनकी टीम उन्होंने ACP डोंगरे इनके मार्गदर्शन में गाइडेंस में 31 जनवरी को भिवंडी एरिया में एक कार का तलाश लिया. उसमें 4 इसम और 4 बॉक्स मिले. उसमें ऑनरेक्स कंपनी का कफ सिरप मिला जो ओपन मार्केट में बेचने के लिए उसको बैन है. वो बॉक्स और उनके साथ 4 आरोपी हमने हिरासत में लिए. उसके अनुसार गुना दाखिल किया. आगे के तपास में इकबाल शेख चेंबूर मुंबई से उसको ताबे में लिया. उसके पास से टोटल अभी तक 147 बॉक्स जिसमें 17,640 ऑनरेक्स कंपनी के कप सिरप के बॉटल है. उसकी कीमत लगभग 31,75,000 तक है. और इसमें ये जो ऑनरेक्स कप सिरप है वो हिमाचल प्रदेश में बनता है. हिमाचल प्रदेश से उत्तर प्रदेश, बिहार और महाराष्ट्र तक कैसे आया, इसमें कौन कौन से और आरोपी शामिल है, इसका डिस्ट्रीब्यूशन, वितरण, क्लियरिंग एंड फॉरवर्डिंग कौन कौन करता है, लोकल मार्केट में कौन बेचता है, इसके बारे में अधिक जानकारी, अधिक इन्वेस्टिगेशन हम कर रहे हैं. सर 17,000 बॉटल से क्या कंटेनर के माध्यम से आया, किस तरीके से क्या कुछ आरोपी ने पूछा था? अभी तक प्राइमरी इन्वेस्टिगेशन में इन्होंने हिमाचल प्रदेश से पहले माल जो है बनारस तक, उत्तर प्रदेश तक लाया. वहाँ से उन्होंने गोडाउन से एक ट्रक के माध्यम से भिवंडी तक ये माल लेके आए. आप जो बॉर्डर क्रॉस करने का बोल रहे हैं उसके बारे में भी हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं कि इनको बॉर्डर क्रॉस करने में किसने सहायता की है, किसने मदद की है और ये पूरे रैकेट में और कौन कौन से आरोपी शामिल हैं. अभी तक हमने 5 आरोपी इसमें अरेस्ट किए हैं. एक दिलीप पाल, ज्योति प्रकाश, दिनेश सिंह, श्याम सुंदर और इकबाल शेख. 4 आरोपी जो है ये उत्तर प्रदेश बिहार के रहने वाले हैं और एक आरोपी चेंबूर मुंबई का रहने वाला है. इसके बारे में प्रीवियस इनका हिस्ट्री और प्रीवियस क्रिमिनल रिकॉर्ड हम चेक कर रहे हैं.